निसर्ग संपन्नतेचा वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात गावपण आणि पर्यावरण जपण्यासाठी लोकचळवळ उभी राहत आहे। कोलझर येथील प्रसिद्ध शिमगोत्सवाच्या सांगता सोहळ्यात ग्रामस्थांनी जल आणि जंगल संवर्धनाचा ऐतिहासिक संकल्प केलाय। बाह्य शक्तींकडून होणाऱ्या निसर्गावरील आक्रमणाविरोधात एकवटलेल्या गावाने या लढ्याला बळ मिळावे आणि गावची संस्कृती अबाधित राहावी यासाठी ग्रामदैवता समोर सामूहिक गाऱ्हाणे घातले। बाहेरचे कोण एजेड येतील आणि या डोंगराची वाट लावतील, पाण्याचे झरे, नदीकाठचे झरे, आमच्या देवता यांची विटंबना होईल याच्याकडे संपूर्ण सगळ्या गावाने लक्ष देऊन जास्तीत जास्त लोकांनी या कामामध्ये सहकार्य करून या देवतांचे आशीर्वाद घेऊन या गावाच्या जंगलाचं संरक्षण करा। हत्तीपासून ह्या काजींचं संरक्षण करा। या जंगलामध्ये फिरणाऱ्या आमचे जे पूर्वीचे आमचे सीमारक्षक जे आहेत त्यांच्यापासून संरक्षण करा आणि गावाचं संरक्षण करण्यासाठी जंगलाची एकही जमिनीचा तुकडा तुम्ही दुसऱ्या कोणाला न देता द्यायची असेल तर गावातल्याच लोकांना द्या आणि देवाकडून चांगल्या प्रकारचे भरभरीचे आशीर्वाद घेऊन सगळ्यांचा बराकार व्हावा, कल्याण कर आणि सगळ्यांच्या मती चांगल्या प्रकारचे देऊन आशीर्वाद द्या। त्याचप्रमाणे आज जेव्हा आमची तरुण पिढी आज लग्नासाठी पोरगे झटतात, आज लग्नाच्या आधी असत, आज पुढच्याकडे स्थळ येणच नाही होत, तर तुझ्याकडे आज विनंती करतो की आमच्या पिढीकडे काहीतरी खंड न पडता आज त्या मुलांका चांगली स्थळं येऊची आणि आमच्या गावाचं पूर्ण जो का वंश हा तो वाढाचो, जे काय अडचणी आहे त्या अडचणी दूर जाऊचे आणि सगळ्यांचा कल्याण होता साहेबा। कोलझरचा यंदाचा शिमगोत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित न राहता तो निसर्ग रक्षणाच्या चळवळीचे व्यासपीठ ठरला। गेल्या काही काळापासून गावातील डोंगराळ जमिनी बाहेरील गुंतवणूकदारांनी खरेदी करून स्थानिकांना विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि अवैध उत्खनन सुरू केले होते। स्थानिकांच्या मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करण्याचे प्रकारही समोर आले होते। या सर्व प्रकारांना गावाने संघटित होऊन विरोध केला आहे। भविष्यात आपल्या जमिनी विकणार नाही आणि निसर्गाचा हा ऱ्हास थांबू असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला असून त्यांच्या या भूमिकेचे राज्यभरात कौतुक होत आहे। कोलझरमध्ये 7 दिवसांच्या या उत्सवाची सांगता 11 मार्च रोजी रात्री उशिरा पारंपरिक नाव्हाण म्हणजे तीर्थ सोहळ्याने झाली। या सोहळ्यासाठी चाकरमानी, माहेरवाशिणी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्सवाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गाऱ्हाण्यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शामराव देसाई यांनी संपूर्ण गावाच्या वतीने देवासमोर साकडे घातले। गावाच्या पर्यावरण संवर्धनाच्या लढ्यांना दैवी पाठबळ मिळावे आणि निसर्ग शत्रूंना रोखण्याची ताकद मिळावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली।